सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण घरच्या घरी गुढीपाडवा विशेष राजभोग श्रीखंड बनवणार आहोत. सगळ्यांच्याच घरी गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी किंवा आमरसपुरी ही असतेच. तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. इथे मी अर्धा किलो दही घरीच लावून घेतलेलं आहे. छान घट्ट असं दही हे लागलेलं आहे. तर आता हे दही आपल्याला आधी एका गाळणीत गाळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे पातेल्यावर पुरणाची जी आपली गाळणी असते ना ती घेतली आहे. त्यावरती एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे. कपडा खूप जास्त पातळ नसावा. जो सुती कपडा असतो तो नाही वापरायचा आहे. घरातला थोडा जाड असा कॉटनचा फडका घ्यायचा आहे. त्याचं कारण म्हणजे दही जेव्हा आपण पिळून घेतो त्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते जेव्हा आपण काढतो ते घट्ट पिळून झाल्यानंतर तो सुती कपडा जर असेल तर त्यातून थोडं थोडं दही सुद्धा निघून जातं. त्यामुळे थोडा जाडसर असा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे. तर हे सगळं दही बघा मी इथे काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला या सगळ्या ज्या बाजू आहेत, कडा आहेत त्या एक साइड एकत्र करून घेऊयात आणि याला आपण एक पीळ देऊन घ्यायचा आहे. डायरेक्ट असं एकत्र करून जर तुम्ही पाणी काढायला गेलात तर दाबामुळे दही वरती येतं आणि मग साईडनी बाहेर निघतं. तुम्ही बघू शकताय साईडनी पाणी यायला सुरुवात झालेली आहे. हे बघा असं हे डायरेक्ट न पिळता आपल्याला हे आधी याला पीळ देऊन घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यातलं पाणी अगदी इझिली निघतं. हे बघा असं पीळ देऊन देऊन आपल्याला पूर्णपणे पाणी ह्याच्यातलं काढून घ्यायचं आहे. हेच जर आपण सुती कपडा वापरला ना जो पातळ असतो एकदम तर त्याच्यातनं दही सुद्धा बाहेर येतं. बघा पाणी किती व्यवस्थित निघतंय. जो कपडा आपण किचनसाठी वापरतो तो आपण परत धुवून छान सुकवून पुन्हा तसाच किचनच्या कामांसाठीच ठेवून द्यायचा आहे. तर हा मी जेंट्स रुमाल असतो ना तो एक रुमाल घेऊन मी तोच वापरते असं दही जेव्हा गाळायचं असतं तेव्हा किंवा पनीर करताना सुद्धा असाच मी ह्याच फडक्याचा उपयोग करते. तर बघा आता 3-4 वेळा छान असं घट्ट पिळून झाल्यानंतर पुन्हा एकदा हे सोडवून घ्यायचंय आणि जे साईड साईडला दही लागलेलं आहे ना ते आपल्याला पुन्हा चमच्यानी एकत्र करून घ्यायचंय. म्हणजे राहिलेलं जे पाणी असतं ते सुद्धा पुन्हा निघून जातं. आणखीन एकदा आपल्याला याला पिळून घ्यायचं आहे. बघा पहिलंच आपण जे पिळलंय त्याने किती व्यवस्थित पाणी सगळं निथळून गेलेलं आहे ते. पण तरी सुद्धा आपण पुन्हा एकदा याला 3-4 वेळा घट्ट असं पिळून घेणार आहोत. साईड साईडला जे दही जातं जे पिळलं जात नाही त्याच्यातलं पाणी राहून जातं म्हणून पुन्हा एकदा असं चमच्याने एक साईड करून घेऊन पुन्हा एकदा पिळून घ्यायचंय. हे बघा छान घट्ट पिळलं गेलंय दही. तुम्ही बघू शकता आता दही थोडंसं बाहेर येत आहे. आता हे आपण पुन्हा या फडक्याला छान अशी गाठ न ठेवता कडा अशा आपल्याला पसरवून घ्यायच्या आहेत रुमालाच्या. म्हणजे याच्यावरती आपल्याला भांड्याचा दाब जे आपण भांडं जड ठेवणार आहोत ना त्याचा दाब सगळीकडून एकसारखा व्यवस्थित बसतो. आता मी इथे एक डिश ठेवली आहे वर आणि त्याच्यावरती पाण्याने भरलेलं एक पातेलं ठेवते. तुम्ही खलबत्ता वगैरे असं जड काही असेल तर ते ठेवलं तरी सुद्धा चालेल. अर्धा ते पाऊण तास आपल्याला हे ठेवायचं आहे. अगदी जास्त रात्रभर वगैरे टांगून ठेवायची काही गरज लागत नाही. कारण आपण पाणी त्याच्यातलं व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. आता एक पाऊण तासानंतर बघा किती छान व्यवस्थित असं पाणी सगळं त्यातलं निघून गेलेलं असेल. घट्टसर असं जसं आपण पनीर तयार करतो ना तसंच अगदी हे दही तयार होते. तुम्हाला उचलून दाखवते एका साईडनी. बघा किती छान असं घट्ट गोळा झालेला आहे दह्याचा. अगदी तो पनीरच्या तुकड्यासारखाच वाटत आहे. हातावर जरी मी तुम्हाला दाबून दाखवलं ना अजिबात ते पाण्यासारखं वाटत नाहीये. त्याचा अगदी गोल गोळा तयार होतोय. तर हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अर्धा किलो दह्यापासून हा एवढाच चक्का तयार होतो आणि हे श्रीखंड 2 माणसांपुरतीच असतं. म्हणजे आता तुम्ही कसं खाताय त्यावर डिपेंड आहे. 2 वाट्या ज्या आपल्या आमटीच्या वाट्या असतात तेवढं श्रीखंड नक्की तयार होतं. आता हा चक्का इथे 2 ते 2.25 वाट्या आहे. त्याच्यासाठी मी एक वाटी भरून साखर घेतली आहे. पिठी साखरेचाच वापर करा. सोबतच घातली आहे मी इथे वेलची पूड आणि जायफळ आपल्याला थोडं किसून घ्यायचंय. तुम्हाला जर जायफळ आवडत नसेल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल. आता हे आपण करूया छानपैकी मिक्स करून घेऊया चमच्यानी. पिठी साखरच वापरायची आहे. जर जाडी साखर तुम्ही वापरली तर एकतर ती पटकन विरघळणार नाही आणि ती साखर विरघळेपर्यंत आपलं जे श्रीखंड आहे ते सुद्धा पातळ होईल. तर आपल्याला घट्टसर असा दाट श्रीखंड तयार करायचंय म्हणून आपण पिठी साखरेचाच वापर करायचा आहे. पटकन विरघळली जाते. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ठेवू शकता.
बाहेर मिळणारं श्रीखंड हे अतिशय गोड असतं. आपण घरी बनवतोय त्यामुळे आपण थोडं कमी गोड बनवू शकतो. तर मी 1 वाटी साखर घेतलेली, त्यातली जी बाजूला ठेवली होती, ती सुद्धा मी साखर घालते आहे. म्हणजे तरीही गोडीला थोडंसं कमीच ते होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण घेऊ शकता. 2 ते 2.25 वाट्यासाठी 1/2 वाटी साखर हे अगदी योग्य प्रमाण आहे. ही साखर सुद्धा आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकताय छान असं घट्ट हे श्रीखंड तयार झालेलं आहे. अजिबात पातळ वगैरे हे होत नाही. छान दाट तयार होतं. आता हे आपलं बेसिक वेलचीचं श्रीखंड जे असतं ते तयार झालेलं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय किती छान दाट आहे ती. आता तुम्हाला जर यामध्ये काही फ्लेवर मिक्स करायचे असतील, फ्रूट फ्लेवर जसे की मँगो श्रीखंड वगैरे, तर त्याच्या फोडी तुम्ही यामध्ये घालू शकता. मँगो श्रीखंड, स्ट्रॉबेरीचा पल्प वगैरे असं तुम्ही वापरू शकता. यामध्ये मी आता थोडंसं घालते केशर. आता आपण याचं बनवणार आहोत राजभोग श्रीखंड. तर यामध्ये मी कोमट दुधात केशर टाकलं होतं, ते घालत आहे आणि ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीने तुम्ही घेऊ शकता. केशर सुद्धा घालताना दुधाचं प्रमाण अगदी कमी ठेवायचं आहे, नाहीतर श्रीखंड पातळ होण्याची शक्यता असते. अगदी अर्धा किंवा चमचाभर गरम दुधामध्ये केशरच्या काड्या घालून घ्यायच्या आहेत. हे छान असं आपण मिक्स करून घेऊयात. 2 ते 3 मिनिटं मी हे छान मिक्स करून घेते. तर बघा, हे आपलं राजभोग श्रीखंड सुद्धा छान असं तयार झालेलं आहे. अजिबात चमच्यातनं ते पडत नाहीये. छान घट्ट असं तयार झालेलं आहे. तर या गुढीपाडव्याला अशा प्रकारे तुम्ही हे घरी श्रीखंड बनवू शकता. अर्धा किलो दह्यामध्ये 2 वाट्या भरून श्रीखंड तयार होतं. तर हे आपण आता सर्व्ह करून घेऊया. वरतून गार्निशिंगला सुद्धा मी थोडेसे वरतून ड्रायफ्रुट्स घालणार आहे. ऑप्शनल आहेत, नाही घातलेत पुन्हा तरी सुद्धा चालणार आहे. मी सध्या डेकोरेशनसाठी वापरत आहे. तर आपलं हे श्रीखंड छान असं तयार झालेलं आहे. या गुढीपाडव्याला नक्की घरच्या घरी असं श्रीखंड बनवून बघा. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हा सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. नमस्कार.